IPL क्रिकेट मॅचवर सट्टा लावून जुगार खेळणाऱ्या आणि खेळवणाऱ्या रॅकेटचा चंदनझिरा पोलिसनं छडा लावत 5 जणांच्या डोळ्याला बेड्या ठोकत लॅपटॉप, मोबाईल आणि रोख असा तब्बल 8,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी द्यावी. IPLवर सट्टा लावून जुगार खेळणाऱ्यांची संख्या जालन्यात कमी नाही. या भुकीच्या मार्गावर चंदनझिरा पोलीस असताना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या सामन्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती चंदनझिरा पोलिसांनी कुंभारगल्ली भागातनं शेख मुस्तकीम या जुगाऱ्यास उचललं. गोविंद उर्फ अश्विन वीरेंद्र गुप्ता, सचिन विजयराज जैन, विशाल राजेंद्र बनकर, संतोष नामदेव लहाने या 5 जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून उचलत त्यांच्याकडनं 8,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक सचिन सानत, MB स्क्वॉड प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, संतोष वनवे, साई पवार, राजू पवार, अनिल जमधडे, रवींद्र देशमुख, अभिजित वायकोस, सागर खैरे आणि सागर बाविस्कर यांनी केली आहे. कारवाई केली. किती गुन्हे ताब्यात घेतलेले आहे आणि किती मुद्देमाल जप्त केले? जेव्हापासून IPL सुरू झाला होता तेव्हापासून पोलीसची नजर होती. हे जे IPL सट्टाचा कारोबार सुरू झालेला आहे टुर्नामेंटमधून, तर असे लोकांवर आपण वॉच ठेवलेला होता. आणि काल आपण एक इथे जे कस्टमर होता ज्यांनी यांना पैसे पाठवून सट्टा लावला होता त्याला ताब्यात घेऊन आपण चंदनझिरा पोलीस हद्दीमध्ये एक गुन्हा FIR दाखल झाला होता. त्याचे पुढील तपासमध्ये असा सापडला की हे जे सगळे लोक आहे हे मोबाईलवर सट्टा घेत होते आणि यांचे जर आपण टेक्निकल वर्कआउट केला तर सगळे हिंगोली जिल्ह्यामध्ये बसून यांचे धंदे सुरू होते. तर त्याप्रमाणे लगेच टीमला तिथे रवाना करून आपण तिथे रेड टाकली आणि तिथून आपण 4 बुकीला अरेस्ट केलेला आहे, ज्यामध्ये गोविंद गुप्ता, सचिन जैन, विशाल बनकर आणि संतोष लहाने असे 4 बुकी आहे. त्यांना आपण ताब्यात घेतला. त्यांच्याकडून मोबाईल, लॅपटॉप आणि गाडी असा एकूण मिळून 8,53,000च्या मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. आणि सिन्स हे बेलेबल ऑफेन्स आहे तर यामध्ये त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई आपण करणार. आणि त्याचप्रमाणे नवीन कायद्यामध्ये प्रोसिड्स ऑफ क्राईम याला फ्रीज करण्याची तरतूद आहे. तर त्याचा वापर करून आपण हे सगळे लोकांच्या बँक अकाउंट तपासून यांनी सट्टाचे कारोबारमधून जेवढे पैसे उपास केलेला आहे ते सगळ्या आपण कोर्टाची परवानगी घेऊन फ्रीज करणार. सर, इतनी आरोपी है और इनके साथ और कोई कनेक्ट है? आतापर्यंत एवढे आरोपी तपास झालेला आहे आणि आपण यांचे पुढचे तपास करू. आणि यांच्या जर नेटवर्क सापडला, मोबाईल्स आहे, लॅपटॉप आहे, त्याचा फॉरेन्सिक अनालिसिस करून आपण जर अजून आरोपी सापडले तर त्यांच्यावर पण कारवाई होणार. अभी जालना पुलिस के ऊपर माननीय विधायक अर्जुनराव खोतकर साहब ने तारंकित प्रश्न लगाया विधानसभा के अंदर. एक पुलिस के ऊपर आरोप हो रहा है, तो क्या विधानसभा को इसका अहवाल भेजा जाएगा सर? विधानसभाला आपण स्वतःहून अहवाल नाही पाठवतो. जेव्हा ते विचारते तर आपण पाठवतो. तर जे प्रश्न तुम्ही म्हणत आहे आमदार साहेबांनी उपस्थित केला होता त्याचं जे शासनने जवाब विचारला ते आपण पाठवला आहे. सर, अभी इन गुनेगारों की वजह से विधानसभा में जालना पुलिस की प्रतिमा मलिन हो रही है. असं नसते की प्रत्येक क्राईमला पोलीस थांबू शकते, तो शक्य नाहीये. तो आपला प्रयत्न सुरू असते. आणि जेव्हा ते प्रश्न उपस्थित झाला होता, IPLला सुरुवात झाली 2-3 दिवस झाला होता, तर हे असा म्हणजे इमिडिएट कोणी आपण गेला आणि आरोपी सापडत आहे असं होत नाही. आपण प्रॉपर वर्कआउट केलं, त्याला टेक्निकल काही गोष्टी पण लागते याच्यामध्ये, सो दॅट एक वॉटर टाईट केस आपण तयार करू शकतो. त्याचे बरेच लिंक्स असतात आणि आता कोणी फिजिकल ना घेता मोस्टली हे मोबाईल आणि ऑनलाईन सुरू आहे. तर त्यासाठी पोलिसला थोडा वेळ लागला. आपण प्रॉपर वर्कआउट केला आणि जेव्हा असा श्योर झाला की रेड सक्सेसफुल होणार तर आपण रेड टाकले. NTV न्यूज मराठी, जालना.